झाली आहे आणि आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे इथे संघाचा अकाउंट पण पाहायला मिळालंय. अपील केलीये, अपील मात्र उत्तर मिळालंय. फलंदाज झालाय बाद एलबीडब्ल्यूचा शिकार आणि पहिला मोठा धक्का. महेंद्र मॅन ऑफ द मॅच. नक्कीच आमच्या मंचावर वैभव दादा आहेत. वैभव दादा या आपल्या शुभ हस्ते देऊया आपण सामनावीरांचा पुरस्कार. कृष्णा कोलेकर एकच बाधा वैभव दादा आणि वैभव दादांच्या शुभ हस्ते आपण देऊया हा पुरस्कार सामनावीराचा कृष्णा कोलेकर या खेळाडूला. आता राज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. पहिल्याच बॉलवर म्हणजेच ज्याप्रमाणे वाईट हाताळला गेला होता त्यानंतर काय घडलं तर कुठे ना कुठे की जो लाईन आणि लेंथ मिस केली आहे आणि त्यामुळे पण पाहिलं तर मग अगदी अष्ट्यांच्या मधोमध पकडला गेला आणि फलंदाज मात्र अविबाद झालाय म्हणजे संघाचा मोठा घात झालाय. कारण की संघाची रन मशीन पॉवर हाऊस म्हणून त्या खेळाडूला आपण पाहत असतोय. परंतु सफलता अंकलेशने मात्र मिळवून दिली आहे पहिल्याच षटकामध्ये. पहिलं षटक महत्वपूर्ण हे आपण पाहतोय अगदी डोळ्यांच्या समोर जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आहे. फुलटॉस राजसाडी स्वान केलाय मात्र खाली क्षेत्र आहे. पाठलाग होतोय गॅप मध्ये पडलाय. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न आहे. पाहता पाहता सरळ चेंडू निघून जात आहे. 1 to 4 आणि नक्कीच 4 धावा. लेग वर फुलटॉस चेंडू जर देणार तर कुठे सोडणार आहे कोणताही फलंदाज असो. आणि नक्कीच आपण बघितलं जर तो 8व्या आणि 9व्या क्रमांकात जर फलंदाज असला तरी लेग वरचा चेंडू सोडणार नाहीये. भरपूर खराब चेंडू फेकला गेला होता अंकलेशने आणि त्याचा फायदा उचलला. चौकार प्राप्त केला. टीमची टोटल 5 चेंडू फेकून झालेत ओव्हरमध्ये 2. अंकलेश चौधरी पहिल्या वाईट त्यानंतर विकेट त्यानंतर चौकार. राज कट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. गॅप मात्र आपण पाहिला बघा पॉइंट आणि कव्हर च्यामध्ये एक जो गॅप आहे तो शोधण्याच्या प्रयत्नामध्ये होते. थोडस बॅट लेट आली उशिराने आली ते कारण आपण पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला नाही आणि निर्धाव चेंडू इथे गुड कमबॅक मात्र अंकलेशचा आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी विश्लेषण करायचं झालं तरी इथे निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली आहे. बॅटची कडा आहे आणि विकेट किपरचा सहारा नाही परंतु थर्डमॅनने मात्र आपण पाहिलंय आपली कामगिरी चोख बजावली आहे. फलंदाज होतोय बाद. राज उंबरसाडा परतावं लागेल डगआउटला. दुसरा मोठा धक्का जय गणेश स्पोर्ट्स गवलीपाडा टीमला. संदीप स्मृती पेंढरीपाडा टीम पाहिली आपण तर या पहिल्या षटकामध्ये थोडस आक्रमक रवैया दर्शवत असताना अंकलेश चौधरी दुसरी सफलता मात्र मिळवतोय. क्लीन बोल्ड. रोहित होते. रोहित आले आणि रोहित गेले. बघा विकेट डाऊन झाले तर रोहित आले आणि रोहित गेले. आता मैदानाच्या आतमध्ये येथील नवीन खेळाडू आपण पाहिले तर मग मिस्टर विवेक कुठेतरी आता जय गणेश गवलीपाडा टीम विवेकचा उल्लेख करायचा झाला तर आता कितव्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर संदीप स्मृती पेंढरीपाडा टीम. गोलंदाजी अंकलेशने चांगली केली आहे बघा. या गोलंदाजीमध्ये 3 विकेट जे वाटलं देखील नसेल की 5व्या क्रमांकाच्या खेळाडूला
इतक्या लवकर बॅटिंगसाठी यावं लागेल. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळालाय. सरळ बॅटने बॅटचं फेस ओपन केलं. हो हो, मिस फील्ड. अगदी आपण पाहिलं तर सरळ बॅटने फटका खेळला, पण तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं गफलत झाली. धाव मात्र मिळाल्या, 2 धावा मिळाल्या. टीमच्या टोटलमध्ये वाढ झाली 7. 7 रन्स स्कोर बोर्डवर पाहतोय, परंतु या 7 रन्स करता असताना 3 मोठे गडी गमावावे लागले. अशाच प्रकारे जर टोटल राहिला तर मग लो टोटलवाला मुकाबला आपल्याला जरूर पाहायला मिळू शकतोय. अगदी आपण पाहू शकतोय पहिलं षटक समाप्त. जरा वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं संदीप स्मृती टीम. एका षटकासाठी आपण बघितलं तर जवळजवळ किती आमचे अंपायर्स आमचे ऑफिशियल सांगतायत 9 मिनिटं गेलेत. बघा आपण जर उर्वरित जर क्रिकेट बघितलं तर उर्वरित आतापर्यंत जर क्रिकेट पाहिलं तर एका षटकासाठी 5 मिनिटं नक्कीच जास्त वेळ दिला जातोय, परंतु 9+ म्हणजे जवळजवळ 9.25 मिनिटं मात्र आपण पाहिलं तर या एका षटकासाठी खर्च झाले आहेत. आणखीन मात्र जितका खर्च वेळ करू नका, वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा अशी विनंती करेन मी. कारण की नक्कीच आपण पाहिलं तर पहिला दिवस थोडासा आपल्याला अंधारामध्ये देखील जावं लागलं. कालच्या दिवसामध्ये सगळ्या संघांनी चांगलं सहकार्य केलं. फटका पाहिला पण ऑन साईडला खेळायचा होता, ऑफ साईडला गेलाय. फिल्डर आहेत तिथे, एका टप्प्याने चेंडूला फील्ड केलाय. फेकी पाहिली, स्ट्राईकच्या दिशेने आहे ते, आणि धावा 2 मात्र तत्पूर्वी मिळवल्या जातील. आता संघाच्या साठी विशाल बरफला नक्कीच लढावं लागणार आहे, कारण की आपल्या संघाचा नक्कीच इथे विचार केला ना तर धावफलक जर चांगला मेंटेन ठेवायचा असेल तर विशाल यांना चांगला खेळ करावा लागेल. अभि बाद झाले, राज बाद झाले, रोहित बाद झाले, विवेक आणि विशाल. 1 बाउन्स, 1 शॉट. यावेळी आपण पाहिलं तर प्लेन मिस. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा पाहुण्यांचं होते शुभागमन. प्रवीणदादा जाधव अँड संजयजी लाखन दादांचं इथे होते शुभ आगमन, आणि नक्कीच दादांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. वाईटचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय. फलकाचा जर विचार करतोय आपण तर 9 धावा. नितीन काकड चांगली गोलंदाजी, चांगली लाईन आणि लेंथ पकडण्याचा प्रयत्न करावा लागेल, जे अंकलेशने पकडली होती. नाही, खराब आहे, खराब लाईन आहे, खराब नतीजा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आलेला हा वाईड आहे. वाईड आणि वाईड जर अशा प्रकारच्या जर धावा येत राहिल्या तर मग धाव फलक आहे ना तो काही न करता आपोआप पुढे जाईल, आणि त्याच्यामध्ये फलंदाजाने मग थोडीशी मेहनत घेतली तर मग हवा तो मिळेल आणि चांगला मिळू शकतोय. नितीनला लाईन शोधावी लागेल, मिळत नाही परंतु शोधावी लागेल. विचार आपण पाहिला तर एका बाजूने विशालचा काय दिसून आला. आता हा चेंडू चांगल्या रेषेमध्ये होता, परंतु या रेषेमधून त्यांना खेचून फेकून द्यायचा होता मिड विकेटला, परंतु मिड विकेटच्या दिशेने खेचून जर मारायचं असेल तर तुम्हाला चेंडूची लाईन पिक करावे लागेल, लेंथ पिक करावे लागेल, मिडल ऑफ द बॅट चेंडू करावे लागेल, तर तुम्हाला फायदा मिळेल, अन्यथा काही नाही. पुन्हा एकदा आपण पाहिला तर निर्धाव बघा, 2 खराब आल्यानंतर 2 चांगले देखील येताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना 4 चेंडूचा खेळ झालाय. फलक आपण पाहिला तर 10 डबल डिजिट मध्ये, म्हणजे 10 मध्ये 10 धावा अशा फलकावर आपण पाहतोय. 10 चेंडूचा खेळ झालाय, 10 धावा फलकावर आल्यात. आणखीन जर विश्लेषण करायचं झालं तर चांगल्या धावांची गरज आहे. यावेळेला सरळ बॅटने आपण पाहिलं तर उडवण्याचा प्रयत्न केला होता लॉंग ऑनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक होते तिथे. धावा 2 जोडल्या जातील संघाच्या खात्यामध्ये. 12 धावा होताना पाहायला मिळत आहेत अगदी जवळजवळ 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 2
जे आपल्याला पाहायला मिळत आहे मिस्टर नितीन काकड बॉलिंग ट्रॅकवर आहे आणि ज्याने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. शॉर्ट ऑफ दी लाईन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. हवेत झेल ड्रॉप, टेक दी कॅच अँड विन द मॅच, पकडा कॅच जिंका मॅच हा मूळ मंत्र क्रिकेटमध्ये वारंवार उल्लेख केला जातो, उच्चारला जातोय. परंतु कॅचेस विन द मॅचेस हा कॅच सुटला जातोय आणि गोलंदाज मात्र आपण पाहिलं तर त्याला एक उमेद होती की विकेट मिळेल, परंतु नाही, तसं झालं नाही आणि षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. फलकावर पाहिलं आपण तर एकूण धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धावा 7ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. 7च्या 14 सरासरीने 14च्या धावा आपण पाहिल्या ना तर थोड्याशा कमी आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आत्ता आपण बघितलं की आमचे ऑफिशियल आम्हाला सांगतात की या षटकाला अगदी वेळेवर आपण पहिला कंप्लीट केला आणि वेळेच्या आधी, कारण की पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर जवळजवळ 9 मिनिटापेक्षा जास्त वेळ गेला होता आणि या षटकाला आपण बघितलं तर म्हणजे जवळजवळ 4.5 मिनिटं म्हणजे लागलेत. म्हणजे बरोबर आपण बघितलं हा वेळेमध्ये कंप्लीट झालेला आहे षटक. अशा प्रकारचं योगदान नक्कीच मेहमान फायदेशीर राहील. विवेकसाठी तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहिला सूरज काकड. स्पीड झाली. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळाला. दुहेरी धावा मात्र जोडल्या तर तिहेरी येईल का? नाही, प्रयत्न होता, मनामध्ये आणला होता, मात्र धावते पावलं मात्र पुन्हा मागे घ्यावी लागली. त्याचं कारण होतं इथे की आपण काहीतरी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय ते नक्कीच धोकेदायक ठरतील आणि त्यामुळे आपण पाहिलं तर माघार घेणं यामध्ये समजदारपणाने तो दर्शवला गेला. संघाचा आपण बघितलं तर टोटल 16च्या घरामध्ये पोहोचलाय. षटक क्रमांक 3. सरळ बॅटने सरळ खेळलाय. डाऊन द ग्राउंड शॉट पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत लॉंग ऑफला. एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केलाय. फेकी आले, धाव धोकादायक ठरेल का? बॅकअप नाही झालं. व्यवस्थित अडचणीमध्ये आला होता विशाल, परंतु जान बची लाखो पाय 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेने टीमच्या टोटल मध्ये होत असताना पाहायला मिळते वाढ. टीमची टोटल आपण पाहिली तर पाहता पाहता डोळ्यांच्या समोर कंप्लीट होतात. 18 रन 18 धावा. 18 धावांचा 18चा आकडा आपण पाहिला तर सगळ्यांचा चाहता आवडता म्हणजेच त्याचे फॅन फॉलोअर्स, चाहते करोडो फॅन फॉलोअर्स म्हणजे तो एक खेळाडू मिस्टर विराट कोहली. 18 धावांची जर्सी क्रमांक पाहायला मिळते. तो 18चा आकडा आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये दर्शवला जाते स्कोर बोर्डवर फलकावर. फुलटॉस पाहायला मिळाला. या वेळेला व्यवस्थित बॅटवर आला नाही, एलिव्हेशन नाही मिळालं, परंतु टप्प्याची वाट बघत राहिले, परंतु टप्प्याची वाट पाहता असता वाट लागली आहे असं म्हणायला हरकत नाही. चेंडू बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. बावीस धावा. या षटकामध्ये चांगल्या धावा येत आहेत. पुन्हा एकदा शॉट ऑफ दी लेंथ. पॉवर कमी आहे परंतु पुल होतोय आणि सक्सेसफुल झालाय. ओव्हर ऑफ दी रोप, 1 बाउन्स, सीमारेखा पार, चौकार. 4 धावा येत असताना दशरथजी शेळका नक्कीच आपण बघितलं त्यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झाले. विशाल बरफसाठी 4 षटकार जर लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. तसेच जी शेळका आपण बघितलं तर एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहिलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष आणि एक अविस्मरणीय शास्त्रीकरवाडा टीमचे एक धाकड खेळाडू म्हणून त्यांना आपण सातत्याने पाहतो. एक चांगलं व्यक्तिमत्व क्रिकेटच्या पटलावर आणि मैदानाच्या बाहेर देखील आपण पाहिलं. आपुलकी जपणार व्यक्तिमत्व म्हणजे त्यांच्या माध्यमातून देखील इथे पारितोषिक विशाल बर्फ यांच्यासाठी जाहीर झालेला आहे. जवळजवळ 4 षटकार लगावले गेले तर विशालसाठी 1000 रुपयाचं रोख कॅश प्राइज मात्र त्यांना दिला जाईल. हे पारितोषिक मात्र त्यांच्या माध्यमातून जाहीर झाले. एकूण चेंडू झाले त्या षटकामध्ये 5. फलक आपण पाहिलं 27. अगदी आपण पाहिला तर हा चेंडू मात्र खेळला गेलाय. सिंगल मात्र जवळ कंप्लीट गेले जाते.
षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. धावफलक आपण पाहिला तर 28च्या घरामध्ये शेवटच्या बॉलवर आलेली एक धाव आपल्याला जर पाहायला मिळाली. या षटकामध्ये 2 चौकार, 2 तिहेरी, 2 सिंगल देखील आलेत. अशा प्रकारे आपण षटक पाहिलं तर 14 धाव्यांचं राहिलंय. म्हणजेच पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 7, पहिल्या 2 षटकामध्ये आलेल्या 14, तिसऱ्या षटकामध्ये डायरेक्टली 14 आल्यात, म्हणजे 28 आल्यात. आता शेवटचे 6 असतील आणि 6 मध्ये किती धावा येतील. अगदी विशाल बर्वे यांच्या माध्यमातून, दशरथजी शेळका दादांच्या माध्यमातून लावलेले पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 4 लागोदर जर षटकार लगावले गेले तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष आपण पाहिले, एक चांगला व्यक्तिमत्व, चांगले ऑलराऊंडर खेळाडू, एक गावदी स्पोर्ट्स षष्टीकरपाडा टीमचं एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहिलं तर दशरथजी शेळका दादांच्या माध्यमातून हे पारितोषिक लागलंय. सुनील मेरे आता बॉलिंग ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 समोर असतील विशाल, त्यांच्यासाठी हे पारितोषिक ऑन आहे. 4 षटकार, 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल का? प्रयत्न तर करावा लागेल, कारण की फायदाच फायदा आहे. संघाचा देखील फायदा होऊ शकतोय, खेळाडूचा देखील फायदा होऊ शकतोय, परंतु संघाच्या फायद्यासाठी हा विचार मात्र नक्कीच चांगला आहे. व्हेरी फर्स्ट बॉल सुनील ओव्हर द विकेट. ऑन साइडला ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न होता, दम नाहीये फटक्यामध्ये, परंतु फिल्डर आहे तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळते. धोकादायक आहे परंतु नाही. अगदी आपण पाहिलं तर तिथे रिस्क घेतली नाहीये विकेट किपरने. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला असता तर अगदी आपण पाहिलं तर मग चेंडू आदळला देखील असता, परंतु तोपर्यंत खेळाडू इन झाला होता क्रीजमध्ये, त्यामुळे रिस्क नाही घेतली. 2 धावा मिळाल्या. 30च्या घरामध्ये टोटल कंप्लीट होताना पाहायला मिळते. थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से सागर बढ़ता है, जैसी कहावत है ना. लेकिन अब इस मुकाबले में कितने रनों का टारगेट सेट होने वाला है? ये देखो यहाँ पे उड़ाया गेंद को हवा में, खिलाड़ी का प्रयास 100 में से 100 मार्क, लेकिन इस गेंद को पकड़ नहीं पाए. गेंद चली गई बाउंड्री के पार. 6 रन. क्या बेहतरीन एफर्ट्स था, काय जबरदस्त एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाला. 100 पैकी 100% गुण त्या एफर्ट साठी मिळायला हवेत, परंतु कॅच मात्र किंवा चेंडूला अडवणं गरजेची बाब होती, ते मात्र करता आलं नाहीये. आणि सिक्सर बघा, एक आलाय, आणखीन जर 3 आले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दशरथ दादांच्या माध्यमातून दिला जाईल. अगदी आता खोलमध्ये हाताळला जातोय, ड्राईव्ह केला जातोय. दुसऱ्या धावेसाठी पळणार आहेत. यस डेफिनेटली. ओहो, मिसफील्ड झाली, बॅकअप केलं गेलं. 2 धावा मिळवल्या गेल्यात. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये प्रत्येक संघ म्हणत असतो ना की आम्हाला या षटकामध्ये जशी संधी मिळेल, ज्या संधीचं आम्ही सोडणं करणार आहे, जशी आम्हाला धावा मिळतात तशा धावा आम्ही लुटण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की आम्हाला शेवटच्या षटकामध्ये विकेटची काहीच गरज नाही, आम्हाला तर धाव्यांची जास्त गरज आहे. आणि तीच गरज मात्र शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आता प्रत्येक बॉलवर तुटून पडण्याचा प्रयत्न असेल. 3 चेंडू शिल्लक असतील आता या ओव्हरमध्ये. मिस केला जातो इथे. हा निर्धाव चेंडू येईल. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याच्या तयारीमध्ये होते अगदी विशाल. ओपनिंगचे खेळाडू त्याने एका बाजूने आपल्या संघाचा नक्कीच वेढा सांभाळलाय. अव्वी लवकर बाद झाले होते, राज लवकर बाद झाले होते, पण त्यानंतर आपण बघितलं रोहित देखील लवकर बाद होते, पण विवेक आणि विशालने पार्टनरशिप चांगली केली आपल्या संघासाठी. फुलटॉस होता, स्वान केलं यावेळेला, पाहावं लागेल फिल्डर अँड यावेळेला टेकन. गुड क्वालिटी ऑफ द कॅच, विकेट डाऊन होईल. विशाल बरफची खेळ संपुष्टात येत असताना मात्र पाहायला मिळतोय पंच आपण पाहिजे इथे इन्व्हॉल्व झालेत, कारण की हाईट फॅक्टर मात्र त्याने चेक करायची आहे, कारण की हा फॉल्टस चेंडू मात्र खेळला गेला होता फलंदाच्या माध्यमातून आणि त्याचमुळे मात्र पंचांच्या मनामध्ये आहे या शंकाचं करूया आपण निवारण. यस इट इज अ नो बॉल आहे, नो बॉल आहे, नो बॉल आहे, कमरेच्या वर आहे, कारण की खेळाडू आपण पाहू शकतो जो शॉट एक्झिक्यूट करत होता. नक्कीच शंका पंच नक्कीच थोडीशी क्षमा मागावी लागेल का हा नो बॉल नसणार आहे, कारण की पुन्हा एकदा चेक करतोय आपण की फलंदाज थोडासा क्रीजच्या पुढे आहे, फलंदाज क्रीजच्या पुढे आहे, त्यामुळे नो बॉल नक्कीच हा नसेल, हा नक्कीच आपण पाहू शकतोय कारण की पुढे आलेला आहे आणि नक्कीच बाद आहे.
यस, लाईन चेक करणं गरजेची बाब असते, कारण की लाईन चेक केले तर पुन्हा एकदा आपण पाहू शकतो की डिसिजन मात्र आपण पाहिलं तर वादविवाद होण्यापेक्षा अगदी आपण पाहिलं वेळेवरच क्लिअर केलं, नक्कीच ते इट्स ओके. कारण की ज्याप्रमाणे शॉट एक्झिक्यूट केला गेला होता, अगदी जी आपल्या क्रीजची लाईन असते त्या लाईनच्या अगदी आपण पाहिलं तर 1 मीटर पुढे होता फलंदाज. त्यामुळे आपण पाहिलं तर जे निर्णय मात्र आपण पाहू शकतो जो नोट दिला होता पुन्हा एकदा माघारी घेतले जाते आणि इथे आपण बघितलं तर विकेट डाऊन होताना पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण आहे टोपी घातलं, रणजित. रणजित मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. हा, रणजित आल्यानंतर आपण पाहिलं सरळ बॅटने खेळलेला फटका पाहायला मिळाला. फलंदाज बाद, हो बाद होतोय. पंच सांगितले आहेत की बाद झालायत आणि इथे आपण बघितलं तर एकच एक धाव मात्र मिळेल. एका धावेने टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळाली आहे. रणजित ते आले होते मैदानाच्या आतमध्ये, त्यांनी मात्र चेंडूला खेळला. 1 2 3 ओव्हर मात्र समाप्त झालाय आणि एकूण 4 षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त होताना पाहायला मिळाला आहे. आणि या 4 षटकामध्ये आपण पाहिलं तर धाव फलक आपण पाहिलं तर 39 आणि 40 धावांचं लक्ष. चला जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. किती धावा करायच्या तर 40. अंकलेश आणि सुनील, अंकलेश चौधरी आणि सुनील लंबेरे. पंच इशारा देत आहेत, मॅच लावते सुरुवात.
विजय जिभोये असतील, प्रवीणजी सुतार, रणजित आज आपण पाहिलं तर विकेट किपरच्या भूमिकेत. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं तर रोहित पहिल्या बॉलवर अपील उचलण्याचा प्रयत्न केला आहे. कॉड ऑफ बिहाइंड साठी आपण बघितलं तर इथे रिव्ह्यू नाही आहे. अपील केली आहे, परंतु जर रिव्ह्यू तुम्ही कॉड बिहाइंड साठी मागणार तर मग तो नाही आहे, तो आपल्याकडे ती सिस्टम नाही आहे. परंतु पंचांनी आपण मध्ये चर्चा केली आहे, कोणत्या गोष्टीवर चर्चा केली आहे. आणि हो, चर्चेचा विषय बनलाय फलंदाज बाद आहे, तेच कारण आपण बघितलं होतं. रिव्ह्यू नाही आहे ते कॉड बँड साठी, इथे रिव्ह्यू कोणत्याही प्रकारचं सिस्टम नाही आहे. आणि नक्कीच आपण बघितलं तर तुम्ही फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर मग वाईड, रनआउट किंवा बीमर अशा प्रकारचे काही जर क्लोज डिसिजन असतील, क्लोज कॉल असतील, तेव्हा तुम्हाला रिव्ह्यू मात्र नक्कीच घेता येईल. डेफिनेटली आपण पाहिलं तर कॅच पकडली आहे, म्हणजेच थोडा ॲक्शन रिप्लेमध्ये आम्ही तुला चेक केला तर आमचे ऑफिशियल देखील आम्हाला सांगतात की यस व्यवस्थित विकेट होता, म्हणजे बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईन. सूरज काकड 40 धावा प्रति ओव्हरमध्ये 10, प्रति ओव्हरमध्ये 10 इथे जर कंप्लीट केला तर तुमच्या समोर टार्गेट आणि मॅच आहे, परंतु ते इतकाही सहज नाही होणार. पहिल्या बॉलवर आलेली विकेट, फुलटॉस स्विंग केलाय, हो चेंडू निघून गेला सीमारेखा पार, षटकार आला. बघा ज्याप्रमाणे फुलटॉसची मेजवानी दिली, मेजवानी म्हणजे म्हटलं तर काय पार्टी, आणि पार्टी जर तुम्ही फुलटॉस चेंडूची देणार तर ती पार्टीचा मात्र नक्कीच आनंद तर घेणारच ना फलंदाज. आणि नक्कीच आपण पाहिलं तर घेतलाय मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या भरपूर समाचार, मोठा समाचार. पहिल्या बॉलवर विकेट तर दुसऱ्या बॉलवर षटकार, 6 धावा, सिक्सर ने संघाचं खातं खोललं. कॅच पकडली, अपील केली. आता ही अपील मात्र मान्य केलं जाणार नाहीये. का केली जाणार आहे बघा, चेंडू पडल्यानंतर उछाल घेणारा होता, बॅटरने बॅट फिरवली, परंतु संपर्क बॅटला न होता खांद्यावर झाला आणि तिथून चेंडू बाउन्स झाला होता हवेत उडाला. रणजित चांगली किपिंग करतायत. उडवला यावेळेला, पुन्हा एकदा फिल्डर आहेत मात्र यावेळेला जल पकडलाय, राज होते, राजच्या माध्यमातून कॅच कंप्लीट, विकेट क्रमांक 2. पुढचा चेंडू पाहतोय आपण बॅटरसाठी मैदानाच्या आतमध्ये. दिलीप मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालाय, परंतु पंच सांगतायत काय इथे की क्लोज असू शकतोय. हा पंचांनी सांगितलंय, निरीक्षण केलंय, नो, क्रीजच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळते, ते कारण दर्शवलं गेलं आणि नोचा इशारा मात्र मिळाला.
7 धावा फलकावर. आमच्या सोबतीने आमचे स्कोरर भावेश चांगली स्कोरिंगची भूमिका पूर्ण करत असताना आम्हाला साथ देत असताना या स्पर्धेत मिस केलाय. मोठ्या फटक्यावर जास्त विश्वास ठेवला जातोय. पुढचा चेंडू आपण पाहतोय समोर दिलीप साठी. कटकड्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. अगदी वाईट बॉलचा इशारा येतोय. टीमच्या टोटल मध्ये वाढ आणि टीमची टोटल हळूच पुढे सरकली. 8च्या घरामध्ये बघा 40चं लक्ष आहे. हे षटक थोडंसं आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे लांब लचक हनुमंताची शेपटी ज्याप्रमाणे आपल्याला वाढत असताना पाहायला मिळालंय. आतापर्यंत 7 चेंडू फेकून झालेत या ओव्हरमध्ये आणि शेवटचा आहे म्हणजेच 8चा होईल. 8 चेंडूचा षटक आतापर्यंत जर पाहायला मिळू शकतंय तर चांगला आला तर चांगला तर आहे. विकेट किपरची थोडीशी चूक झाली आहे. हो नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिलं ज्याप्रमाणे बंदूकमध्ये गोळी निघाली होती परंतु मात्र नेम काही निशाण्यावर लागला नाही आहे आणि एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाली. एका धावेने टीमच्या टोटलमध्ये 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9चा आकडा आपण बघितला तर संपूर्ण आपण पाहिला तर या मॅच मध्ये आपल्याला ॲज पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. 9चा आकडा काय दर्शवला जातोय तर आपल्या आदिवासी समाजासाठी खूप महत्त्वाचा आकडा आहे 9चा आकडा. कारण की 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस म्हणून आपण पाहिला तर संपूर्ण भारत देशामध्ये संपूर्ण विभागामध्ये हा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस म्हणून आपण अगदी मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करतो आणि तोच 9चा आकडा म्हणजेच आपल्याला फलकावर येत असताना पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. रोहित षटक आता राहिलेले 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिली धावांची गरज असेल ती म्हणजे 31. 18-31 हे समीकरण बॉलिंग ट्रॅकवर येतील मिस्टर राज याचा जर उल्लेख करायचा झाला तर एक चांगले गोलंदाज आहेत. आदिवासी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजाचा नक्कीच नेतृत्व केला होता राज उंबरसाडा या गोलंदाजा माध्यमातून आणि सध्या तो इथे सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅकवर. अगदी आपण पाहिलं तर राज यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे दशरथ दादा शेळका. 4 विकेट जर त्यांच्या माध्यमातून कंप्लीट केले गेले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल राज यांच्यासाठी देखील. दशरथजी शेळका मात्र आपण पाहिले तर एक चांगल्या क्रिकेट प्रेमी आणि आपण बघितलं तर मग खंदे समर्थक आता म्हणू शकते आपण जय गणेश गवलीपाडा टीमसाठी आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हा सपोर्ट केला जात आहे आणि पारितोषिकांचा वर्षाव देखील होता पाहायला मिळते आपल्याला. फुलटॉस चेंडू आपण पाहिला. कलेक्शन चांगलं झालंय. अगदी आपण पाहू शकतो इथे धाव मात्र 2 जोडल्यात. राज यांचा जर खेळ आपण बघितलं तर एका षटकामध्ये 5 विकेट घेण्याचा पराक्रम देखील आहे पोमनच्या मैदानावर. चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात विकेट टेकर रेग्युलर गोलंदाज आहेत. आता रेग्युलर गोलंदाजी जर अभाव दर्शवायचा असेल तर आता विकेट टेकर बनावं लागेल आणि त्यांच्यासाठी पारितोषिक देखील आहे 1000 रुपयाचं. हवेत खेळला फटका उंचच आहे परंतु लांब नाही आहे. झेल कलेक्ट केला जाईल. विकेट क्रमांक 1 मात्र खात्यामध्ये जाईल राज यांच्या. अगदी आपण पाहिलं जे दशरथ दादांनी लावलेलं पारितोषिक आहे पारितोषिकाच्या दिशेने मात्र वाटचाल होताना पाहायला मिळते का आणि फलंदाज झाला इथे बाद.
विशाल मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतंय. राज याच्या खात्यामध्ये एक विकेट गेली आहे आणि महत्वाची विकेट आपण पाहिली तर दुसरी गमावली आहे. 3 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत आणि राजांच्या खात्यामध्ये एक. विशाल आता मैदानाच्या आतमध्ये. राज यांच्यासाठी आपण पाहिलं तर पारदर्शक आहे दशरथ दादांच्या माध्यमातून. हो बॅटची कडा होती दशरथ लांब राहिली आहे बघा. इथे चेंडू पाहता पाहता निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार नशिबाची मात्र मिळाली आहे साथ. नशीब जेव्हा सोबत असतं ना तर अशा प्रकारचे चित्र आपल्याला पाहायला मिळत असतं आणि साथ मिळाली नशिबाची. चौकार मात्र इथे मिळाला. टीमच्या टोटलमध्ये झालेली वाढ एकूण 15 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40 धावांचं लक्ष्याचा पाठलाग इथून पूर्ण करायचा आहे. अजून सुद्धा आपण पाहिली आहे तर धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे तर 25 राजांच्या षटकातले झालेले चेंडू 4. जोरदार प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये होते फलंदाज मात्र आपण पाहिले इथे. विशाल डॉट होताना पाहायला मिळत आहेत तर निर्धाव चेंडू. गुड कमबॅक. 15 धावा शेवटचा असेल दुसऱ्या षटकामध्ये. हा शेवटचा चेंडू म्हणजे 25 धावा हव्या आहेत आणखी मॅच जिंकण्यासाठी. पाठलाग करायचा होता चेंडूचा. तिथे जाऊन शॉट घ्यायचा होता. पंच स्थिर आहे त्याचा अर्थ षटक चांगलं राहिलंय. षटक समाप्त झालंय. दुसरं 2 षटकाचा खेळ समाप्त. 7.5च्या सरासरीने 15 धावा या फलकावर डेफिनेटली आपण पाहतो. या षटकामध्ये आलेल्या फक्त आणि फक्त 6 धावा आणि तेच मूळ कारण आपण पाहिलं तर जे गणेश गवलीपाडा टीमला फ्रंटफूटवर नेण्याचं कार्य करत असताना आपल्याला जर पाहायला मिळत आहे. आता आपण पाहिलं तर राहिलेले एकूण 12 चेंडूमध्ये 25 धावा जिंकण्यासाठी ही गरज मात्र पुरवली जाईल का मग रोखली जाईल. काय घडते या मॅच मध्ये प्रत्यक्षात ते देखील आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर आलेला गोलंदाज हो ज्याप्रमाणे आपण पाहिलं बॅकअप केलं गेलंय. ऋतिक बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर 2 धावा जोडल्या गेल्या. 23 धाव्यांची आता गरज असणार येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. प्रत्येक एक चेंडूमध्ये आपण पाहिलं तर समीकरण मात्र आपण पाहिलं तर खडतड होताना पाहायला मिळेल. खोलटप्प्यामध्ये हाताळण्याचा प्रयत्न ऋतिक यांचा पाहायला मिळेल. विवेक पुढे सरसावताना पाहायला मिळतात. चेंडू मध्ये एकच आपण पाहिलं तर एक धाव पूर्ण केली. दुसरी धावेचा प्रयत्न ती देखील पूर्ण होताना पाहायला मिळाली आहे. अगदी आत्ता आपण पाहिलं तर मग धाव फळकाला व्यवस्थित मेंटेन करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून कमबॅक केलं जाऊ शकते. तिसऱ्या षटकामध्ये चांगल्या धावा जर इथून कंप्लीट केल्या तर मॅच मध्ये येऊ शकतो बॅटिंग करणारा टीम संदीप स्मृती पेंढरीपाडा. फलकावर इथे झालेल्या एकूण धावा 17 19 नक्कीच. आता 2 ऍड केल्या आमच्या स्कोरच्या माध्यमातून. म्हणजे 21 हवे असतील आता. हो चांगला चेंडू होता. फलंदाजाच्या अवाक्यामध्ये होता. जर चांगला मिडल ऑफ द बॅट झाला असता तर कदाचित लॉंग ऑन च्या दिशेने जायला वेळ नाही लागला असता. पण काय घडलंय की डॉट चेंडू आला म्हणजेच मॅच थोडी लांब जाताना पाहायला मिळेल. आस्किंग रन रेट वाढेल. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये आता 21 धावा पूर्ण करायच्या आहेत जिंकण्यासाठी. लेगवर हाताळलेला चेंडू पाहायला मिळतो. जोरकस प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये लेग बायचा इशारा मिळेल का पंचांच्या माध्यमातून. नाही तर बॅटला मात्र आपण पाहिलं चेंडू स्पर्श केलाय. अगदी आपण पाहिलं तर सिंगल मात्र मिळणार आहे. सिंगलच्या व्यतिरिक्त जास्त काही नाही. 20चा पल्ला गाठलाय. येणारे 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज आहे. सामना थोडासा कठीण झालाय परंतु कठीण काळामध्ये स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही आहे कारण की अजून आम्ही हरलेलो नाही आहे आणि कठीण काळ निर्माण झालाय परंतु त्या कठीण काळावर मात देखील करता येते आहे आणि तो विचार करावा लागेल. और तू मात करायची असेल तर असे डॉट चेंडू खेळून चालायचा नाही आहे. डॉट चेंडू आलाय.
7 मध्ये 20 धाव्यांची गरज। देखो अब 7 गेंदों में 20 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। कहीं ना कहीं इस गेंद पे एक बड़ा वाला हिट आना चाहिए। ये कहां पे गेंद डाली है, खराब गेंद डाली है। अच्छा हुआ भाग्य का सहारा मेरा, अगर इस गेंद को पकड़ा नहीं होता तो ये बोनस के रूप में ज्यादा रन मिल सकते थे। अगदी आपण बघितला तर हा चेंडू पकडला आहे, नो बॉलचा इशारा, 1+1 मात्र मिळतील या 2 धावा। आणि आता पाहिलं आपण तर फ्रीडचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। तसं उल्लेख करतोय ना की घर बांधणी करताना पायावरची पहिली वीट, जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्रीड। आता फ्रीड सुपरहिट ठरेल का? फ्रीडचा चेंडू पाहतोय आपण, कॅच पकडण्याच्या अनुषंगाने पळाले होते दशरथ आणि पहिला रणजित होते आणि पहिला पण तर त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पकडता आला नाहीये, परंतु फाईन लेगच्या खेळाडूंनी चेंडूला जोपर्यंत पकडलं, उचललं, फेकला तत्पूर्वी धावा मिळाल्या 2। 24च्या घरामध्ये धावफलक इंटर होताना पाहायला मिळतोय। अगदी आपण पाहिलं तर 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय। आता राहिलेले चेंडू आपण पाहिले तर 6 आणि या 6 मध्ये जिंकण्यासाठी धाव्यांची गरज असेल ती म्हणजे 16। पहिल्यामध्ये 9, दुसऱ्यामध्ये 7, तिसऱ्यामध्ये आलेला 9 आणि चौथ्यामध्ये हव्यात आता पूर्ण 16। 16चा जर विचार करायचा झाला तर आता मात्र ज्या कंप्लीट करायच्या असतील तर मागचा पुढचा विचार करावा लागेल, कारण की इथून चांगला खेळ करावा लागेल। धावफलक झाली आहे 24, 16 पाहिजेत। अवी 40 धावांचं लक्ष्य, अवी दलवी बॉलिंग ट्रॅकवर, जवळच प्लॅटफॉर्म आपल्याला जर पाहायला मिळत आहे तसं म्हणू शकताय। मैदान क्रमांक 1 वर थोड्याच वेळाने 6:16 एक महत्वपूर्ण ट्रेन येणार आहे। आता त्या ट्रेन मध्ये कोण विजयी रथ मात्र चढवते पाहूया आपण। म्हणजे 6 चेंडू आणि 16 धावा। विजयी रथ सवार कोणाचा होतोय हे देखील पाहायला मिळेल मॅच मध्ये। 7-16 अभी तरी बॉलिंग ट्रॅकवर, व्हेरी फर्स्ट बॉल ओव्हर द विकेट। समोरला फटका चांगला आहे, मात्र आपण पाहिला अंदाजा चुकीचा ठरला। चेंडू सरळ मापून मोजून तोलून मोलून ठोकलेला फटका, षटकार, 6 धावा। पहिला बॉलवर आलेला षटकार आणि त्या षटकाराने धाव फलकाचा वाढलाय आकार। आता पाहिलं आपण तर मग 5 चेंडू आणि 10 धावा। विशालच्या बॅट मधून सिक्सर उडवण्याचा प्रयत्न हवेत आहे, फिल्डर आहेत कव्हरला, झेल ड्रॉप, पकडायला हवा होता मात्र सुटला जातोय। संदीप स्मृती बेंड्रीपाडा टीम पाहिली आपण तर मॅच मध्ये लढते, लढावं तर लागणार आहे। जसा उल्लेख केला जातो ना की शिवबाल लढला म्हणूनच तर हा महाराष्ट्र घडला। लढाल तर घडाल, अन्यथा तुम्ही मागे पडाल आणि नक्कीच शरणागती पत्काराल। समोर पुन्हा एकदा चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, फिल्डर आहेत परंतु प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना चेंडूला थेट मात्र पाठवून दिलाय। लॉंग ऑन सीमा रेखा पार मिळेल हा चौकार, मुख्याच्या क्षणी आलेला चौकार मॅचला मात्र पूर्ण केलाय ऑन। आता आपण पाहिलंय तर सामना जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक असतील आपण पाहिली या षटकामध्ये 3 आणि या 3 चेंडू मध्ये गरज आहे ती म्हणजेच 5 धाव्यांची। तस्वीर बदली बदला है ये पिक्चर और लगा दिया है 4 रन्स। जीतेंगे वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत टूटे लेकिन हिम्मत ना टूटे, बस अपना इरादा को मजबूत करो। इरादा तो मजबूत आहे या खेळाडूचा। अगदी आपण पाहिलं तर जबरदस्त फटका
सुनीलने मात्र लगावला गेला. सुनील विशालने मॅचला मात्र ऑन केले. 3 मध्ये 5 धाब्यांची गरज. अगदी आपण पाहिलं तर वन साइड मात्र मुकाबला जो ऑन होता आणि त्या मुकाबल्याला मात्र आता आपल्या बाजूने आम्ही खेचणार, आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाहीये. नक्कीच हा विचार त्यांचा पॉझिटिव्ह दर्शवला गेला आहे. पॉझिटिव्ह इंटेंटने मात्र खेळ केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. अभि यांचा पुढचा चेंडू पाहतोय आपण. शॉर्ट ऑफ दी लेंथ होता, आपण पाहिलं तर थोडासा मिस केला जातोय. अगदी आपण पाहिलं तर आलाय निर्धाव. हा चेंडू जर कलेक्ट झाला असता कदाचित मोठा फटका देखील पाहायला मिळाला असता. अगदी षटकाराचा चेंडू मिस केला जातोय फलंदाच्या माध्यमातून. राहिलेला आता 2 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. अगदी आपण पाहिलं तर मॅच मध्ये ऊर्जा निर्माण केली. मॅच मध्ये आता मात्र नाजूक परिस्थिती निर्माण होताना पाहायला मिळाली आहे. टपेज आहे, झेल पकडला, विकेट डाऊन झालंय. अगदी आपण पाहिलं मोक्याच्या क्षणी विकेट. मॅच आता पाहिली पुन्हा एकदा फसले बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. 5 धाब्यांची गरज आहे. एका चेंडू मध्ये 5 धाबा. या षटकामध्ये षटकार आला, चौकार आला, सिंगल आली, डॉट आली, विकेट देखील आले. आता 1 चेंडू 5 धाबा. ज्याप्रमाणे म्हणतायत ना की आकाशात उडतोय पक्ष्यांचा थव्वा आणि कोणाची होईल या मॅच मध्ये हवा. कारण की हव्यात आता 1 चेंडू मध्ये 5 धाबा. पुन्हा होतील की नाही प्रश्न मनामध्ये पडला. प्रश्नाचं उत्तर मिळेल. तुमच्या मनामध्ये प्रश्न, आमच्या मनामध्ये प्रश्न. व्हिडिओ से या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्न. 1 चेंडू 5 धाबा. आपण पाहतोय माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2025 हा थरारक नाट्यमय सामना होतो प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अगदी 5 धाब्यांची गरज आहे. एक मोठा बिग हिट मॅचला मात्र फिनिश केला जाऊ शकतोय. मैदानाच्या आतमध्ये आलेला न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय नितीन. अगदी आपण पाहिलं तर मात्र या बॅटचा वापर करत असताना या मॅच मध्ये विजयी षटकार मात्र लगावेल का? खोल टप्प्यामध्ये हाताळला चेंडू आणि या मॅच वर मध्ये आपण पाहू शकतोय की विजय मात्र मिळवला गेलाय. जय गणेश गवलीवाला टीमच्या माध्यमातून सामना जिंकला जातोय. आणि या मॅच मध्ये ज्याप्रमाणे संदीप स्फूर्ती स्पेंड्रीपाडा टीमची मात्र जे टफ वाली फाईट, बरोबरीची फाईट झाली आहे, परंतु नक्कीच त्या फाईट मध्ये थोडे कमी पडलेत आणि हताश, नाराज, निराश मनाने त्यांना परतावं लागेल. परंतु चांगला खेळ केला. त्यांचे कौतुक आम्ही जरूर करणार आहोत. त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे आभार देखील जरूर व्यक्त करणार आहोत. आणि लगेच आम्ही मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे देखील वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय ज्या खेळाडूला, तो खेळाडू ठरतोय या मॅचचा हिरो ऑन अँड ओनली मिस्टर विशाल भरप. मॅन ऑफ द मॅच.